चौकशी करण्यात यावी असा त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी समितीने सादर केला शासनाकडे. आणि तसं जर झालं तर त्यावेळेस तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, त्याच्यानंतर या ठिकाणी समितीला जे कागदपत्र आपण दिलेलं होतं त्या कागदपत्राच्या आधारावर जात वैधता प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. आता ह्या कमिटीनं जर समजा त्या ठिकाणी अहवालामध्ये दिलं, शासन स्वीकारलं आणि शासनाकडून जर GR निघाला आणि त्यानंतर या ठिकाणी चौकशी सुरू झाली आणि एखाद्याचं जर समजा कागदपत्र त्याच्यामध्ये कमी जास्त दिसलं किंवा आता पोळी आहे किंवा अजून काहीतरी कागदपत्र वाटलं त्यांना, पण त्यांनी त्या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र त्या ठिकाणी कॅन्सल करून त्याच्यावर कारवाई करून पोलीस कारवाई करून तुम्ही नोकरीला लागलेले आहे, तुम्ही कशाला लागलेले आहे, हे फार मोठा अन्याय समाजावर या ठिकाणी होईल असे त्यामध्ये एक प्रश्न असतो. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी अर्धास कमिटीच्या माध्यमातून तिथं झालं त्याच्या अगोदर म्हणजे जी गोष्ट आहे हे त्यावेळेस म्हणजे त्या शासन भाजप होतं म्हणजे 16-17मध्ये त्यावेळेस ही SIT स्थापन झाली. त्या SITने काय केलं सुद्धा की अशाच पद्धतीनं कोळी समाजावर माझे कोळी तर त्या समाजावर मोठा अन्याय त्यावेळेस हे केला. त्या समितीनं काय केले, सगळे फायली काढल्या, सगळ्या फायली जवळपास 7,000 फायली 7,000 फायली काढून औरंगाबाद एकच आपल्या मराठवाड्यात चालू आहे, बाकी महाराष्ट्र फक्त मराठवाड्यात आले. तर त्या ठिकाणी 7,000 फायली त्यांनी काढून पूर्ण नावासहित करण्यामध्ये आदिवासी विभागाने पाठवलं की या 7,000 जात ही पैरी करून यांच्यामध्ये जर कमी जास्त या ठिकाणी असल्यामुळे 7,000 पाठवले याच्यात कारवाई करण्यात यावी असं स्पष्ट त्याच्या त्या SITचं म्हणणं आहे. परंतु साहेब आपलं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये येणाऱ्या जाती दुसऱ्या आंध आहे, भील आहे, गोंड आहे, पारधी आहे, हे प्रधान आहे, ह्या लोकांना कधीच त्यांच्या जे दक्षता रिपोर्ट असते दक्षता पथक असते कुठं समितीकडे औरंगाबादच्या आणि आम्हाला सर्वांना इतर लोकांना कोळी महादेव, कोळी मला, कोळी या लोकांनी त्या दक्षता पथकाच्या अहवालानुसार त्याला जात प्रमाणपत्र काढलेली आणि त्या लोकांना दक्षता पथकाचा अहवाल नाही, त्यांची कुठे म्हणजे आम्हाला कोणाला अन्याय करायचा नाही, कोणाला विरोधात बोलायचं नाही की त्यांना जशा पद्धतीनं त्यांना वागणूक मिळते तशाच पद्धतीने वागणूक आम्हाला सर्वांना मिळाली पाहिजे. ज्या आम्हाला या ठिकाणी तुम्हाला सांगतो साहेब की या आमच्या जे जाती आहेत त्या मूळच्या अगोदर म्हणजे जे निजाम स्टेटच्या म्हणत होत्या ते निजाम स्टेटमध्ये मुंबई स्टेट आणि हैदराबाद स्टेटमध्ये सुद्धा त्या ठिकाणी कोळी महादेव म्हणून त्याच्यामध्ये सरळ उल्लेख आहे. त्यामध्ये आपलं नांदेड आहे, सगळ्या मराठवाड्यातला मोठा विषय मला हां साहेब. याच्यामध्ये दुसरा एक विषय असा आहे की आज आपली जो मराठवाड्यामध्ये जो कमिटी आहे त्या कमिटीमध्ये मार्च 2021 पर्यंत 9,000 फाईल पेंडिंग आहे औरंगाबाद आणि ऍक्च्युली GRचा असं त्यांना व्हॅलिडिटीसाठी आणि ऍक्च्युली सर त्यांना 40 दिवसाचा पिरियड आहे की कोणतीही संचिका जर त्यांच्याकडे येत असेल तर त्या संचिकेवर त्यांनी फक्त 40 दिवसामध्ये निर्णय घेतला पाहिजे. तर हे 9,000 पेंडेन्स याच्यामध्ये साहेब तुम्हाला सांगा म्हणजे 21 पर्यंत सांगतो आमद 5 आहे आणि बिल 74 आहे बाकीचे आहेत आणि याच्यामध्ये कोळी महादेव हे 3,771 आणि मन्नेरवार 3,472 या दोन्ही आपण हेच जवळजवळ 7,000 आहे. आणि हे जे फायदे आहेत हे कमीत कमी आपल्यापासून म्हणजे आता सामान्य आमचं दुर्दैव म्हणा की आपण जेव्हा मुख्यमंत्री होता आपण हे त्या तिथं जे थांबलं आमचं दुर्दैव मी सांगतो की जेव्हा आपण महसूल मंत्री पहिली वेळेस झाला तेव्हापासून सुरू झाले आणि जेव्हा आपल्याला हे झालं की मुख्यमंत्रीपदातून गेले तेव्हा बंद झालं. आजपर्यंत म्हणजे 2011 पासून ते आजपर्यंत तिथं कोर्टाच्या व्यतिरिक्त एकही नाही. मागणी सर आमची एक आहे, एक तर हरदास कमिटीचे जे अहवालानुसार आम्हाला जे त्रास होते ते हरदास कमिटीचं जे अहवाल आहे ते रद्द करावे आणि दुसरी मागणी की जे आमच्या मराठवाड्यामध्ये हे तपासणी समितीवर आज एक ST मधलंच एक आहे पावरा म्हणून की तिथं नॉन आदिवासी माणूस त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि आमचे जे पेंडिंगचे प्रकरण आहेत
आणि सर याच्यामध्ये ज्यांच्या घरामध्ये म्हणजे वडिलांच्याकडे व्हॅलिडिटी आहे, भावाकडे व्हॅलिडिटी आहे आणि दुसऱ्या भावाला व्हॅलिडिटी आहे. अच्छा, हे तर देत नाही, हे तर निष्काव द्या सर, याच्यात देत नाही. व्हॅलिडिटी जे झालेले आहेत त्यांच्या पण चौकशी. हा विषय मला आज नाही, गेल्या 20 वर्षापासून विषय पूर्णपणे माहिती आणि मागे तुम्हाला म्हणावं, हा विषय कायदेशीररित्या हाताळला गेला पाहिजे आणि त्याकरता सर्वपक्षीय सहमती मिळाली पाहिजे. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने आदिवासी विरुद्ध कोळी, डोकरा कोळी, महादेव कोळी असा तो विषय सगळ्या महाराष्ट्रात देशात सुरू आहे. तर माझं मत एवढंच आहे की याला सर्वपक्षीय एकमत देशामध्ये करावं किंवा कोळी समाज सुद्धा हा एसटीतलाच आहे अशी भूमिका सर्वांनी स्वीकारली. तुमची हे जे प्रॉब्लेम आहे ते सोडण्याविषयी सर्वांनी एकमत जर केलं, आता कसं असतं, एकमेकाविरुद्ध हा विषय नेहमी वापरला जातो. एक पक्ष म्हणतो की ह्यांनी केलं नाही, दुसरा म्हणतो त्यांनी केलं नाही. आणि निवडणुकीत हा कार्यक्रम दरवर्षी 5 वर्षाला एकमेकाच्या अंगावर टाकायचा कार्यक्रम चालू असतो. मला ते निवडणुकीच्या या सगळ्या बातमीत मला स्वारस्य नाही. म्हणजे मला हा विषय जसा मराठा समाजाने हाताळतो तसा हा विषय सुद्धा माझ्या दृष्टीने तेवढाच महत्वाचा आहे की नेमकं तुमचं अस्तित्व काय, हा घरातला विषय. माझी भूमिका ही आहे की सर्वपक्षीय एकमत झाल्याशिवाय याला न्याय मिळणार नाही. हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं, याच्याविषयी तुम्हाला अगोदर बोलतो की तुमचे औरंगाबादचे विषय आहेत, एवढ्या केसेस पेंडिंग आहेत, त्याच्यामध्ये काय निर्णय घेतला पाहिजे, जे काही खरं असेल ते. दुसरी बाब त्याच्यामध्ये अशी आहे की याच्यामध्ये त्या नावाखाली पण चुकीचे काय व्हायला नव्हती काळजी घेतली पाहिजे. हे जे करत असताना जेन्युइन जो खरा आदिवासी आहे, कोळी आहे, महादेव कोळी आहे, टोकरा कोळी आहे, हे आहे, यांना न्याय मिळाला पाहिजे. पण त्या नावाखाली दुसरे कोणी मध्ये घुसून काही प्रयत्न करून काही बोगस करून याची काळजी घेतली पाहिजे. त्यातला विषय त्यामुळे याच्यावर तोडगा एकच आहे की सर्वपक्षीय एकमत, म्हणजे काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, भाजप आहे, सर्वपक्षी म्हणजे आहेत ना इकडे सगळ्या पक्षांचे, सगळ्यांनी प्रयत्न करावा. त्याची बैठक मी मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक मी घ्यायला तयार आहे. परंतु त्याकरता मला सर्व पक्षाचे प्रमुख लागतील. म्हणजे समजा तिकडं भाजपकडून देवेंद्र फडणवीसांनी भूमिका मांडावी की नाही, आमचं मत आहे केलं पाहिजे. राष्ट्रवादी मार्फत म्हणजे जयंत पाटील असतील किंवा पवारसाहेब असतील किंवा अजित पवार असतील तेच सांगतील. आमच्या वतीने मी राहीन, बाळासाहेब थोरात कोणीतरी राहील, शिवसेनेमध्ये सीएमच राहतील. एक मत सर्वपक्षीय झालं तर हा प्रश्न करण्यामध्ये सोपं होईल. नाही तर हा प्रश्न मार्गी लागत नाही. तुम्हाला माहिती आहे विरोध कोण करत आहे काय जरा माहिती नाही, त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागणार नाही. तुमचं म्हणणं काय समजतंय, परंतु हा विषय जर सर्वपक्षीय झाला ना तर कोणाला दुसरं बाहेर बोलायला संधी मिळत नाही. आता मला बघा, चव्हाण साहेब बोलले काय केलंच नाही, 5 वर्ष झाले काय केलं, मंत्री होते काय केलं, हे बोलायला कार्यक्रम चालूच होतो इलेक्शनचा. मला हे निवडणुकीपुरते विषय गेला 20 वर्षापूर्वी चालू आहे. मी हे लक्ष घालायला तयार आहे. तुम्ही आता कोणी भाजपचं आहे, कोणी शिवसेनेचं आहे, कोणी राष्ट्रवादी जाऊन बोलवा आपल्या नेत्यांशी. सर्व पक्ष बैठक मी घ्यायला मुख्यमंत्र्यांशी बोलायला तयार आहे. ही बैठक घेऊ, त्या स्तरावर एक एक मुद्दे आपण मांडू, तो विषय आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. मला स्पष्ट मत आहे की आपण करू. जर दुसरा मार्ग हे करायचा नसेल तुम्हाला, मग कोर्ट हा शेवटचा मार्ग कोर्ट आहे. याच्यामध्ये कोर्ट मग निर्णय घेऊ शकतं मग काय करायचं. तर तुम्हाला कुठला मार्ग सोयीचा तुम्ही ठरवा. मग तिसरा मार्ग नाही, काहीच मार्ग होणार नाही. आणि कुठल्याही सरकारला हा निर्णय घेण्यासंदर्भामध्ये विरोध, जेवढा तुम्ही समर्थन देत आहे तेवढाच विरोध आहे या गोष्टीला. काही लोकांचा आहे, तुम्हाला माहिती आहे कोणाला म्हणण्यापेक्षा काही समाज त्याच्या विरोधात. त्यामुळे ते होऊ द्यायचं नाही. त्यांचं काही लोकांचे आर्ग्युमेंट्स वेगळे आहेत, ते आमच्या अन्याय होतोय अमुक, त्यांचे आर्ग्युमेंट वेगळे असू शकतात. त्याला मला बोलायचं नाही. ते खरे का तुम्ही खरं यात वादा जायचं नाही. तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे. न्याय मिळायचा असेल तर सर्व पक्षी एकमत करूया की नाही, असं आहे, असं करायचं. ते तुम्ही करा. सर्व पक्षाच्या लोकांनी आपापल्या नेत्यांना बोलावं. मी काँग्रेसच्या वतीने माझी जबाबदारी घेतो बैठक बोलणं संदर्भामध्ये. त्या बैठकीला शिवसेना लागेल, राष्ट्रवादी शिवसेना महाविकास आघाडी लागेल. पण भाजपचे लोक आहेत, इतर जे आहेत त्यांनी सुद्धा बैठकीला भूमिका मांडावी की नाही आम्ही सर्वच एकमत आहे असं करायचं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये मराठवाड्याचं आपण नेते आहात, त्याबद्दल आमचं एवढंच म्हणणं आहे की समितीमध्ये आहात त्या ठिकाणी बदली करा. अधिकारी किरकोळने कोणी एकमत झालं तर अधिकाऱ्याचं काही मत होते काय करायचं. धोरणात्मक विषय ना, पॉलिसी मॅटर आहे. आपल्याला काय केलं पाहिजे. अधिकारी काही दुसरं अजून कोणी येत नाही. पण त्याला जोपर्यंत सरकारचं किंवा शासनाचं सर्वपक्षीय समर्थन मिळत नाही किंवा असं करायचंय काय, तो कसं ऐकत नाही. परत GR शिकलो काय काय ऐकत नाही.
असं म्हणा तिकडे सोडून दे. ठीक आहे चला अजून काय माझं म्हणणं पडतंय माझं म्हणणं बरोबर आहे का नाही, एकदम बरोबर. काय चुकीचं आहे नाही चुकीचं. काय भाजपमध्ये सांगा काय बरोबर आहे का? हार हार